नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल रुपालीज किचन अँड ब्लॉग. तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक रेसिपी शेअर करणार आहे जी असणार आहे गिलक्याची आणि मुगाच्या डाळीची. तर आज आपण गिलक्याची भाजी बनवणार आहोत मुगाची डाळ घालून. मग त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया. गिलक्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी पावभर गिलके घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे इथे एक वाटण ज्यामध्ये मी घेतलेलं आहे लसण, अद्रक, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. त्यानंतर आपल्याला लागणार आहे जिरं, मोहरी, हिंग, कोथिंबीर, एक टमाटर. त्यानंतर आपल्याला लागणार आहे हळद आणि तिखट, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, तेल आणि मीठ. गिलक्यांची भाजी बनवण्यासाठी इथे मी गिलक्यांना साल काढून घेतलेला आहे. त्यानंतर इथे पाण्यामध्ये ठेवलेलं आहे जेणेकरून ते काळे होणार नाहीत. आणि त्याच भांड्यामध्ये मी अर्धी वाटी मुगाची डाळ सुद्धा भिजत टाकलेली होती. तर आता मी यांना गाळून घेतलेलं आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या गिलक्याच्या भाजीला. त्यासाठी इथे मी कढाई तापत ठेवलेली आहे. कढाई गरम झाल्यानंतर आपण यामध्ये तेल टाकून घेणार आहोत. तेल इथे गरम झालेले आहे. आता आपण यामध्ये जिरं, मोहरी आणि हिंग टाकून घेणार आहोत. जिरं, मोहरी तडतडू देऊया. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या, ज्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत. लसणाला अर्धा ते 1 मिनिट परतवल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत आता इथे एक टमाटर. दोन ते 3 मिनिटं हाय फ्लेमवर टमाट्याला शिजवून घेऊया. त्यानंतर आपण यामध्ये ॲड करतो आहे अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच तिखट. आता आपण याला मिक्स करून घेऊया. सर्व मिश्रणाला इथे आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि आपण यामध्ये आता मिक्स करणार आहोत गिलके आणि डाळ. दोघांना आपण सोबतच यामध्ये टाकून देणार आहोत. नीट मिक्स करून घेऊया. आता आपण इथे छान पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत. आता आपण इथे चवीपुरता मीठ टाकून घेणार आहोत. थोडीशी कोथिंबीर आपण यावरती टाकून घेणार आहोत आणि छान पद्धतीने मिक्स करून घेऊया. झाकण ठेवून या भाजीला शिजवणार आहोत साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी. अंदाजे 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून शिजवल्यानंतर आता आपण इथे चेक करून बघूया. गिलक्याच्या भाजीला पाणी सुटलेलं आहे. आता आपण इथे मिक्स करून घेऊया आणि परत ते झाकण लावून शिजू देणार आहोत. झाकण काढून परत आपल्या भाजी शिजली आहे की नाही हे चेक करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आता आपल्या भाजीवरती छान पद्धतीने तेल आलेलं आहे आणि आपली भाजी इथे बनवून खाण्यासाठी रेडी झालेली आहे. चला तर मग मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते आपली भाजी कशी झालेली आहे ते सुद्धा टेस्ट करून सांगते. आपली चमचमीत आणि झटपट बनणारी गिलक्याची भाजी खूप जास्त चविष्ट बनलेली आहे. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. परत भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत.